न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विट्यात सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याजवळ विट्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पंकज डबळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती झालेल्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पित करण्याचे आवाहन विटा शहरातील तसेच खानापूर तालुक्यातील तमाम संघटना नागरिक यांना करण्यात आले होते। त्या अनुषंगाने स्वर्गीय पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करताना प्रत्येकाने आपल्या मनातल्या भावना आणि दादांच्या स्वभावाबाबत काही प्रशांत त्यापैकी सांगितले। दादांचा स्वभाव कसा होता, त्यांची काम करण्याची शैली कशी होती, त्याचबरोबर एवढा मोठा नेता या महाराष्ट्रातून अवेळी गेल्याने अजितदादा ही पोकळी भरून न निघणारी आहे। आम्हीही आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहोत। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट।